करण आला आत्ता शिक बघा, त्याला लेट झालं. आपला कंप्लेंट काऊन लेट झाला? कोणतं लेट? 6:15च्या नंतर तुम्हाला हक्क आहे, कारण का बरं लेट झाला? माया ह्या ड्रिल वर्कआउट मध्ये हे फक्त बेसिक आहे. आपले बेसिक मध्ये आपण लेग फ्री करतो, नाहीतर वॉर्मअप मध्ये पण यूज करू शकतो आपण याला. तर आता काय करू, पुढच्या वेळेस नेक्स्ट आपण ड्रिल वर्कआउट करू तो पूर्ण. हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 133वा दिवस आहे. तर चला आता आपली तयारी झाली, आता ग्राउंडकडे निघू आपण. आता आज हाय पोर येते, तर आपण आता वरती प्रॅक्टिस करू थोडंसं स्ट्रेचिंगची. तो नाही आला आज, करण नाही आला. सगळ्यात आधी पण असं म्हणता येत नाही कसं आता डेली टाईमवर आलो, हे दोघंच नाही आले आज. तर चला आता खाली तर ते पोरं आहे, खाली जर ते क्रिकेट खेळू आली तिथं तर आपल्याला वॉर्मअप करायला जागा नाही. तर आपण काय करू, वरती वॉर्मअप करू. आता आजच्या दिवस वरती वॉर्मअप करू. ते पोरं चालले जात थोड्या वेळाने, मग त्याच्यानंतर जॉगिंग करून मग खाली येऊ आपण. तर चला, कसं आहे आता जर आपण खाली ट्रायपॉड ते काढला मग काय तिथं दररोज पोरं येऊन बसत जाईल काय चालू आहे काय नाही म्हणून. त्यासाठी आपण वरती प्रॅक्टिस करू, त्याच्यानंतर मग पोरं गेल्यानंतर आपण खाली जाऊ. तर चला, करण आला आत्ता शिक बघा, त्याला लेट झालं आज. चला वर प्रॅक्टिस करू, त्याला पण बोलून घेऊ वरती. किती वाजला आता? 6 वाजला. तर चला, वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. आपला कंप्लेंट काऊन लेट झाला? कोणतं लेट? 6:15च्या नंतर तुम्हाला हक्क आहे, कारण का बरं लेट झाला? माया नंतर कसं काय आला तू? कसं तुम्ही जस्ट फक्त नुसते वरती चढले आणि लगेच आलो मी. माझ्यासोबत जायचं आता. हा ते $1000 पाठवलं. 2,000. तर चला बॅग इथं ठेवू आणि आता जॉगिंग करू. आता आपण तू तर येणार नाही ना रे? काल इथं ठेवलं रे बॅग आणि ट्रायपॉड. तर चला जॉगिंग करू. आता वॉर्मअप झाला आपलं नॉर्मल. आता चला जॉगिंग करून 2 किलोमीटर आपली, आणि आजचा वर्कआउट काय ते पुढचा बघू. उचलू का? 2 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली.
तर आपण जाताना स्लो गेलतो, येताना थोडंसं स्टेपिंग टाकली होती. तर चला, आजची जॉगिंग आपली कंप्लीट झाली. तर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. सगळ्यात पहिले काय करायचं, आपण कधी पण जॉगिंग केली किंवा तुम्ही वॉर्मअप करा, जॉगिंग करा, स्प्रिंट मारा, त्याच्यानंतर बॉडी कूल डाऊन करायची. दरवेळेस मी हे सांगतो, हे नक्की फॉलो करा, ह्यानी बेनिफिट राहतं, इंजुरी होत नाही आपली मेजर. तर चला, लेट काऊन आला रे? 6:15च्या नंतर लेट बरं का. तुम्ही मला काय म्हणले 6:15च्या नंतर झालं? 6:15च्या आधी यायचं म्हणलं तुला. आता मग तरी पण 6:15 6च्या आधी चाललं ना मी. 6च्या आधी चाललं, तुम्हाला टायमिंग सांगितलं तेव्हा माझ्या आधी 6 वाजले. माझ्या आधी कसं काय आता झाला? पालटा हा. बरोबर ना, त्यामुळे लेट झालं, लेट झालं. लेट गाडी येतो लेट झालं म्हणजे काय, लेट तर लेट. तुम्ही उद्या 5 यायचं मग आधी. मग वा वा वा. गावऱ्याने आला काय फक्त येस फोटो सोडला तर कोणते तुम्हाला चांगले वाटले? फोटो. मग आधी यायला पाहिजे. तू काय म्हणला तुमच्या आधी येईन, कस काय मग लेट झालं तू? झालेले काय होत राहत होते, जाऊ दे. काही म्हणलं तुम्ही डबल काय म्हणणार मला, का म्हणलं लेट झालं? तर चला, आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. पोर गेले का सगळे? झालं होतं. पोर गेले. हा. ते माग असंच केलं, तर माग एकदा ते ट्रायपॉड होतं माझ्याकडं, ते आणलं, ते पोरं दररोज येऊनच बसायचे बाया. मग अरे काय करतो म्हणून त्याच्यामुळं मग ते ट्रायपॉड ते सगळं वरती नेलं. तर आता आपण काय करू, स्किपिंग एक्सरसाइज करू. स्किपिंगनी काय होतं माहिती आहे का, आपण डेली तुम्हाला दरवेळेस सांगतो, स्किपिंग आपल्या वर्कआउटमध्ये 500 कमीत कमी ॲड पाहिजेत. का त्यांनी काय होतं, तुम्ही एखाद्या दिवशी रनिंग जर नाही केली किंवा रनिंगला ऑर आहे स्किपिंग, नाही तर आपले इन आउट वर्कआउट ऑर आहे, तर स्किपिंगनी काय होतं, आपल्याला स्टॅमिना येतो आणि आपले लेग चांगले बनते, काप्स चांगले बनते. काप्सला जे कट पडते ते स्किपिंगनी पडते. आणि कधी पण रनिंगमध्ये जी मुवमेंट असते ना, आपली स्टॅमिना वाढतो, ब्रिदिंग पॉवर वाढती, ती सगळं स्किपिंगनी कव्हर होती. त्याच्यामुळे स्किपिंग मारला सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर तरी तुमच्या शेड्यूलमध्ये कमीत कमी 300, जास्तीत जास्त तुम्ही किती पण मारू शकता. तर आपण पण एक तर ॲड केलेलं आहे, आपण स्किपिंग ॲड केली, त्याच्यानंतर ॲप्स ॲड केले आणि डिप्स ॲड केलेले. ते कंपल्सरीचे आपले, आणि वर्कआउट प्लस दुसरा आहे. तर चला आता स्किपिंग मारू. काय बरं
तर आपले स्किपिंग आणि इन आउट वर्कआउटचं लॅटर वर्कआउटचे इन आउट वर्कआउट कंप्लीट झाले. आपण 8 ते 9 सेट मारले. 100 स्किपिंग आणि लॅटर वर्कआउटचे 20 25 हे रिपिटेशन मारले. तर चला पुढचा वर्कआउट करतो. आपण आज लेग फ्री होण्यासाठी थोडंसं ड्रिल वर्कआउट मारू, बेसिक वाले. तर चला इथं जा मग ड्रिल मारायला. तर चला तर आपण ड्रिल वर्कआउट मारला. ड्रिल वर्कआउटने काय होतं माहिती आहे का, आपण जे लेग असते आपण एकदम फ्री होऊन जाते. ह्या ड्रिल वर्कआउटमध्ये हे फक्त बेसिक आहे आपले. बेसिकमध्ये आपण लेग फ्री करतो, नाहीतर वॉर्मअपमध्ये पण यूज करू शकतो आपण याला. तर आता काय करू, पुढच्या वेळेस नेक्स्ट आपण ड्रिल वर्कआउट करू. तो पूर्ण सेशनचा असतो, 10 ते 12 सेट असते आणि एकाचे आपण कमीत कमी 2 ते 3 सेट मारायचे. आपण फक्त आता सिंगल सेट मारले. तर सिंगल फक्त लेग फ्री करण्यासाठी आणि तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ड्रिल वर्कआउट. आता ड्रिल वर्कआउट आपण एक दिवशी आपण पुरं फुल सेशन घेणार आहे, पूर्ण वर्कआउट. ड्रिल वर्कआउटने बेनिफिट काय होते, रनिंगमध्ये आपली लॉंग स्टेप पडते. लॉंग स्टेप पडले ना तर आपली कमी ताकदमध्ये आपली रनिंग जास्त होती. तर सगळ्यात मेन फंडा काय असतो माहिती आहे का, जे खेड्यातले असते ज्यांना माहीत नसतं रनिंगविषयी, ते काय करते, ताकदवर ध्यान देते. ताकदवर रनिंग ताकदचा गेम नाही आहे, रनिंग फक्त टेक्निकचा गेम आहे. टेक्निक कशी येते, तर ह्या ड्रिल वर्कआउटने आपण रनिंग करताना इथून पायाचा खुलतो असा, तर कधी कधी इथून पाय खुलला पाहिजे असा. अशी स्टेप टाकल्यापेक्षा अशी स्टेप जास्त पडतील, म्हणजे कमी ताकदमध्ये तुम्ही जास्त अंतर कव्हर करू शकता. हा ड्रिल वर्कआउटचा बेनिफिट असतो आणि पूर्ण बॉडी फ्लेक्सिबल होऊन जाते. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. तुम्ही पण हे ड्रिल वर्कआउट तुमच्या सेशनमध्ये ॲड करा. फुल व्हिडिओ आपण एक दिवशी घेऊन येऊ. तर चला, आता आपलं ड्रिल वर्कआउटचा सेशन कंप्लीट झाला. तर आता आपण रेग्युलरमधले आपले डिप्स आणि ॲप्स मारू. तर चला चले.
तुम्हाला मला उद्या येऊन द्यायचं नाही वाटतं. चल 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 बाप. इकडे पटकन पटकन पटकन. अरे वा. उगा तुमचं वय पाहून थांबलो मी. तर चला डिप्स कम्प्लीट झाले. का मँग्याने मारू राहिला रे. हा हा म्हणजे मी रोज मारतो. रोज मार. मारतो मी एक खड्डे, तुम्ही एवढं करून घेऊ लागले. एक खड्डे म्हणजे किती सेट 20च मारले आपण फक्त. किती? 20 20 20. मग 20 तर किती गावाचे होऊन गेले 20. 20 झाले आता शिक. मला माहिती आहे तुम्ही तोंडात मारले आणि बोलणार आहे. 20 नाही मारू शकत का मी? मग तर चला आपल्या डिप्सचा 20 सेशन कम्प्लीट झाले. 20 झाले. तरी 20च म्हणून लागले. 20च झाले ना. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. आणि गाडी मोबाईल कोण घे. अजून 2 जण घेऊ ना. कोण घेतो तुम्ही. एक त्याच्या घेऊ आणि त्याच्यात बोलते घेऊ एखादं. गाडी चालू होती का. हा तर गाडी मग एखादं गाडी चालणार घेऊ त्याला मागे बस. किती 4 जण एक गाडी जातो का. तर ॲप्स वर्कआउटचे आपण 3 सेट मारले. एका एकामध्ये आपले 3-3 रेपिटेशन असते. तर चला हे रेग्युलरमधले आपले. तर चला आता आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं स्किपिंग, सो नॉर्मल आपण ड्रिल बेसिक त्याच्यानंतर डिप्स मारले आणि आता त्याच्यानंतर ॲप्स मारले आपले. आपला आजचा रुटीन कंटिन्यू झाला. तर आता चला आपण आता स्ट्रेचिंग करतो. झाले का. नाही अजून बाकी. अजून बाकी लय टाइम आहे अजून. घंटा बाकी ना म्हणलं. हा 1 घंटा. तर चला स्ट्रेचिंग करतो. स्ट्रेचिंग केली का. हा मग दाखा परत दाखा. हा घाटात. रात्री मम्मीने बटाट्याची भाजी केली होती. आता ती सकाळी म्हणजे रात्री मी यायच्या टायमाला करते ना. मग आता सकाळी लगेच ती मस्त तांब्याचं लगेच फ्रीजमधून एक चिल बॉटल काढून सगळ्यात आधी गेले लगेच आंघोळ बिंघोळ लगेच भाजी गरम करून लगेच तांब्याच्या ताटात ते पितळाचं ते लगेच एक चिल बॉटल थंडी काय ऐकतो मग मी. एक आंबा बी आहे रात्रीचा थोडा उरलेला, अर्धाच खाल्ला होता. स्वीटला एक मँगो विथ मँगो फ्लेवर. हो चालताय का तुम्ही. नाही तर गाडी घेऊन या. तुम्हाला नाही तर लय सुचन तुम्हाला काही बी कारण गाणं बंद झालं. नाही तर म्हणते करण्याचे भणभण आता वाजायचेच होते तर मला वाजले 7:30. लेट आलं ना ते वेटर असते चोऱ्या करते बाया ते.
गाड्या बाईक बी हायबुजा ते गाड्या असतात हा त्या हा स्वाऱ्या करते आपण तेवढंच सीन पाहिले ते चोरी करायचं स्वाऱ्या करते 8 वर्ष पण 23 नाही का मग सॉन्ग बिंग काही लावित नाही का आहे ना लावतो तू ज्याला वाटलं ते मोबाईल लावतो लावतो केवढं आहे होम थिएटर वर्कआउट झाला कम्प्लीट फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली आता चला निघायची तयारी करू आता एवढं लवकर काय झालं पहा काही राहिला असून हा पहा काही राहिला असून कॅमेरा उचल चे मालक असून तोंडावर माती घ्यायची गरिबी दाखायची. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट हे शब्द नाही ऐकू काय झाला आजचा काय? workout. झाला ना झाला तो आयटम आता आला का तर चला स्टंट कोणी मारला व्हिडिओ तू मारला का तू मारेल काय